नमस्कार मित्रांनो. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज काश्मीरच्या पहलगाममध्ये जी घटना घडली, ज्यात 26 नागरिकांचे मृत्यू झालेले आहेत. खरंच ह्या पूर्ण प्रसंगाचं खरंच मोठं दुःख आहे. परंतु त्यातून जास्त दुःख या गोष्टीचं वाटतंय की गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मी जे पाहतो आहे, हिंदू वर्सेस मुस्लिम, खरंच खूप जास्त वेदना होतात या गोष्टीतून. तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. ज्या दिवशी ही घटना घडली पहलगाममध्ये, त्या 26 जणांमध्ये एक मुस्लिम नागरिक देखील होता. तो त्या आतंकवादी सोबत भांडत असताना त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. त्या पलीकडे तिकडच्या स्थानिक लोकांनी, जे मुस्लिम्स होते, ज्यावेळी घटना घडली त्यातून जे राहिलेले नागरिक होते त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी तेच लोक त्या ठिकाणी उभे होते. कारण यंत्रणा, पोलीस सिक्युरिटीज म्हणा, आर्मीज म्हणा, त्यांना यायला एक तासभर लागला, कारण तो डोंगर भाग असल्या कारणाने. परंतु आज तिकडच्या स्थानिक लोकांनी लोकांना धीर दिला, त्यांच्या सोबत उभे राहिले, ते देखील मुस्लिमच होते. त्या पलीकडे ह्यातून एक कळतंय की एक महत्त्वाचं ठिकाण जे पर्यटनासाठी लोक मोठ्या प्रमाणात जातात, त्या ठिकाणी सिक्युरिटी नव्हती. हा खरंच एक मोठा प्रश्न आहे. जर आज तिकडे सिक्युरिटी असती तर मे बी ही घटना घडली नसती. ठीक आहे, त्याबद्दल तो एक वेगळा विषय राहिला. पण आज भारतातले जे मुस्लिम्स आहेत, माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, तुम्ही ज्यावेळी सोशल मीडियावर असं लिहिता, तर भारतातल्या मुस्लिम लोकांना त्याचं दुःख वाटेल. ही लोक जी होती हे टेररिस्ट आहेत, आतंकवादी आहेत. आतंकवादींना कोणताही धर्म नसतो, ना कोणत्या जातीचे असतात, आणि कोणताही धर्म किंवा कोणतीही जात हे शिकवत नाही की लोकांना मारून तुमच्या जातीचं किंवा तुमच्या प्रचार करून तुमची जी जात आहे ती मोठी होईल. असं कोणतेच धर्म, कोणत्याही जात सांगत नाही की लोकांना तुम्ही मारून पुढे जाऊ शकता. तर खऱ्या अर्थाने ह्यांचा उद्दिष्ट संपूर्ण वेगळं आहे. नक्कीच तुम्हाला जे काय लिहायचं आहे, मुस्लिम शब्द न लिहिता दहशतवादी या लोकांबद्दल तुम्ही जेवढं काही लिहिता येईल ते नक्कीच तुम्ही लिहा. परंतु भारतातल्या मुस्लिम लोकांना त्यांचं मन दुखवलं गेलं नाही पाहिजे, याची आपण काळजी घेऊ. कारण ते देखील आपल्यासोबत, आता म्हणजे आज तुम्ही भारताचा स्वातंत्र्याचा प्रवास बघाल, तर त्यातून भारतातले अनेक मुस्लिम क्रांतिकारी देखील होते, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचं आयुष्य वाहिलेलं आहे. तर माझी विनंती असेल भारतातील नागरिकांना की आपण ज्यावेळी मुस्लिमांबद्दल कमेंट करतो, तर भारतातल्या मुसलमान लोकांना देखील त्याचं दुःख होतो. त्यातून नाही आपण त्याच्यात नको तो तेज निर्माण करत आहोत. त्याच पलीकडे आज मी भारताच्या सगळ्या नागरिकांना विनंती करेन, कोणतीही जात, धर्म, कलर न पाहता आपण सर्वांनी एकत्र उभं राहू. आणि हा दहशतवाद्यांचा जो उद्दिष्ट आहे की आपण विभागले गेले पाहिजे, जे ब्रिटिशांच्या काळापासून चाललेलं आहे, डिवाइड आणि रूल. तर आपण एक भारताला आणि त्याच प्रकारे पूर्ण देशाला एक संदेश देऊया की आम्ही सगळे एक आहोत. कोणतीही घटना घडली, काही घडलं तरी आम्ही सगळे एक आहोत. त्या पलीकडे जाऊन मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेन, आज भारताचे जे प्राईम मिनिस्टर आहेत आणि त्यांची पूर्ण टीम, म्हणजे ही जी गव्हर्नमेंट आहे, जे काही निर्णय घेते त्यांच्यासोबत आपण उभे राहूया. या क्षणात त्यांना आपल्या सगळ्यांची गरज आहे. या प्रसंगात त्यांच्यावर बोट दाखवण्यापेक्षा त्यांच्यासोबत उभं राहून आज आपल्यावर ज्यांनी हल्ला केलाय, आपल्या इमोशन्सवर ज्यांनी हल्ला केलाय, त्यांना जाणीव करून देण्याची खूप जास्त गरज आहे. नक्कीच त्याप्रकारे आज सर्वांनी या गोष्टीची काळजी घेऊया की आपण सोशल मीडियावर टाकत असतं कोणत्याही जातीचं, कोणत्याही धर्माचं, तिथे कोणालाही वाईट नाही वाटलं पाहिजे, याचा एक दृष्टिकोन ठेवूया. मी कोणत्याही जातीचं इथे रिप्रेझेंटेशन करत नाही आहे. माझा जन्म भारतीय झाला आहे, माझं मरण देखील भारतीय असेल. माझ्या रक्तात भारताचंच रक्त आहे. आणि माझी तुम्हा सर्वांना विनंती असेल, तर तुम्ही खरंच मला रिस्पेक्ट करत असाल, फॉलो करत असाल किंवा माझ्या विचारांना मानत असाल, तर आशा करतो यापुढे आपण मेसेज लिहित असताना मुस्लिम न लिहिता आपण आतंकवादी लिहू, असं माझी तुम्हा सर्वांना विनंती असेल. कारण यातून आपण खूप चांगला एक संदेश देऊ. आपण एक जागरूक आणि एक चांगले सुज्ञ नागरिक असू, या ठिकाणी आपण विचार करू. काही दिवसांपासून वाटत होता व्हिडिओ बनवावा, परंतु वेळ भेटला नव्हता. पण खरंच हा व्हिडिओ बनवणं खूप महत्त्वाचा होता. माझी तुम्हा सर्वांना विनंती असेल, यावेळेत आपण सगळ्यांनी एकत्र राहूया आणि आज भारताला एकत्र राहून जे काय करता येऊ शकतं
पाकिस्तानवर किंवा इतर देशांबद्दल तर तो आपण विचार नक्कीच करू. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद.